नमस्कार मित्रांनो, मैदान होतंय 4 तारखेला किनई या ठिकाणी आणि 1 नंबरचं बक्षीस आहे ते 2 व्हीलर आहे सिरी डिलक्स बाईक संबंध महाराष्ट्रातून टॉपची नंदी त्या ठिकाणी पाळण्यासाठी येतील आणि त्या मैदानामध्ये बकासूर येण्याचे संकेत आहेत, माहिती मिळते। मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकली होती बकासूर उद्या पाळणार आहे म्हणून। 4 तारखेला मैदान आहे, उद्या पाळणार आहे म्हणून सांगितलेलं, परंतु तिथं काय पाळणार नाही आहे। नांदोशी मैदानामध्ये अशी अपडेट मिळालेली आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूरचं नियोजन एक चांगल्या पद्धतीचं होत नाही आहे। एक खूप लोकांना अपेक्षा आहे की चांगला पेहरा व्हावा बकासूरचे, कारण की त्यांना नंदी जो आहे बकासूर खूप प्रेम करतात त्याच्यावरती, परंतु शेवटी आपण कोण बोलणार, शेवटी ते मालक ठरवतील कोणासोबत पळवायचा आणि कोणासोबत नाही, परंतु आपण फक्त एक अपेक्षा करू शकतो। परंतु असू द्या काय बोलायचं। मैदान होते किनईला 4 तारखेला, आदत दुशाचं मैदान आहे। त्या आदत दुशाच्या मैदानामध्ये बकासूर येतोय आणि बकासूर त्या मैदानामध्ये कायम गुलालामध्येच असतो आणि आत्ता भोळाशंकरसोबत पळालेला होता, परंतु भोळाशंकरसोबत पळाल्यात गाडी सेमीला पराभूत झालेली होती गाडी, परंतु बघूया गाडी आता किनई मैदानामध्ये बकासूरचा पायरा जो आहे तो कोण असेल। मी सांगितलं होतं की महाराज, वादळ किंवा गोकुळ या तिघांच्यापैकी एक पायरा असेल त्या मैदानामध्ये। पायरा वेगळा पण होऊ शकतो, पण मला अंदाज वाटतोय बघूया काय होते। गोकुळ आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एक आदतमधलं वासूर आहे, कशा पद्धतीनं पळते सगळ्या महाराष्ट्रानं बघितले। बकासूरला ज्या पद्धतीनं त्यानं साथ दिली यदगाव मैदानामध्ये आणि फायनलला ओव्हरटॅक एवढं बेकार होतं बकासूरचं आणि गोकुळचं, लखनचा पराभव करणे एवढं सोपी गोष्ट नव्हती, परंतु या गोकुळने साथ दिली म्हणून ते साध्य झालं। बघूया की किनई मैदानामध्ये गोकुळ जर पळाला तर 100% गाडी गुलालामध्ये असेल, जर गोकुळ नाही पळाला तर मग कोण पळू शकतो। एक त्यांचाच घरचा एक नवीन खरेदी झालेली होती, जालन्याचीच झालेली होती, वादळ। एक 2-3 महिन्यात मैदानं फक्त आपल्याला वादळ दिसलं, परत काय मैदानामध्ये काय दिसलं नाही आहे आणि दिसलं तर पराभवच होत आहेत। काय होतं आहे असं, कारण की पैरे टॉपचे होत नाहीत आणि आता कसं होतं शेवटी बकासूरला एवढं मोठा नंदीला पैरे टॉपचे मिळत नाहीत, तर मग हे तर सारखे बारके नंदी आहेत, त्याच्यापेक्षा मला वाटते घरची गाडी पळावी। जर महाराज बकासूर हे सुद्धा कॉम्बिनेशन चांगलं आहे। आता शेवटी मालक जे पैरे करतील ते आपण मान्य केले पाहिजेत आणि आपल्या नंदीसाठी, आपल्या बकासूरसाठी सगळ्यांनी शर्यत बघितली पाहिजे। शेवटी हार जीत होत राहते, पण कशा पद्धतीचा पळ दाखवतो त्यानं काल बघितले, काय पळाला आहे बकासूर। थोडक्यात गाडी चकमक झाली, एक थोडंसं अंतर राहिलं, तेवढ्यात गाडीनं थोडीशी मार खाल्ला, परंतु असू द्या शेवटी चुरशीचा सामना झालेला होता। बकासूर 4 तारखेला दिसेल आपल्याला आदत दुशाच्या मैदानामध्ये किनईच्या। उद्या काय मैदानं नाही आहे, त्याच्यामुळे काय मला एवढं उद्याचं मैदान नाहीतीच कुठं मैदानं। 4 तारखेला मैदान आहेत, 2 मैदान आहेत। नांदोशी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक मैदान आहे, ते मैदान जे आहे ते दुशाचं मैदान आहे आणि जे मैदान जे आहे किनईमध्ये ते आदत दुशाचं, त्या मैदानामध्ये आपल्याला दिसेल बकासूर पळताना आणि बकासूरच्या दावणीतले जे 3 नंदी आहेत टॉपचे, वादळ, महाराज आणि गोकुळ या तिघांच्यापैकी एक जणासोबत दिसेल आणि गाडीवरती ड्रायव्हर जे असतील ते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर किंवा बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड। बघूया कशा पद्धतीने ही गाडी पळते। खूप आशा आहेत, खूप लोकांना आशा आहेत की बकासूरचा पायरा चांगला होत नाही मामा, याच्यावरती विचार करा जरा। खूप लोक नाराज होत आहेत, बकासूरचा पायरा व्यवस्थित होत नाही, त्याच्याबद्दल एक विनंती आहे तुम्हाला, बकासूरचं नियोजन जे आहे एक 4 दिवस लांबू द्या, पण एक टॉपचंच करा। खूप लोकांना आशा असते बकासूरसाठी, कामे धंदे सोडून माणसं मैदानामध्ये येतात बकासूरची शर्यत बघण्यासाठी, बाकीचे कामं साईडला ठेवून बकासूरची शर्यत बघतात, परंतु काल खूप लोक नाराज झाली। काल लोक खूप लांबून आलेली बकासूरची शर्यत बघण्यासाठी, परंतु बकासूरचा पायरा जो आहे तो टॉपचा झाला नाही, त्याच्यामुळे नाराज झाली। परंतु असो, शेवटी आपला जो नंदी पळतोय त्याला एक आपण सपोर्ट केलं पाहिजे, पायरा कुणी असो
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बकासूरने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 2-3 नंबरचे नंदी उजेडामध्ये आणलेले आहेत. परंतु बघूया 4 तारखेला बकासूर कशा पद्धतीने पळतोय, घरची गाडी पळते की काय. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. किनी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते. त्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला पळताना दिसेल. धन्यवाद.